नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 26 मार्च आणि आज 10व्या हप्त्याची मोठी अपडेट, मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि महत्त्वाची अपडेट, पाडवा स्पेशल अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. पाडव्यानिमित्त महिलांना नक्की 10व्या हप्त्याची वाटप होणार आहे का? होणार असेल तर ते किती टप्प्यांमध्ये होणार आहे आणि कोणत्या महिलांना आणि कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात अगोदर पैसे मिळणार आहेत, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. तसेच जर तुम्हाला सरकारच्या इतर कोणत्याही योजनांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये मिळेल. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आता आज 26 मार्च आहे आणि जवळजवळ मार्च महिना संपत आलेला आहे आणि 10वा हप्ता तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. याची महत्त्वाची अपडेट आणि गुढीपाडव्यानिमित्त मोठी खुशखबर तुमच्यासाठी आपण देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता आला असेल, म्हणजेच तुम्हाला 3000 रुपये जमा झाले असतील, तर तुम्हाला लवकरच 10व्या हप्त्याचे वाटप सुरू होणार आहे आणि तुम्हाला 8वा आणि 9व्या हप्त्याचे 3000 रुपये जमा झाले की नाही हे कमेंट करून सांगायचे आणि जर जमा झाले नसतील तर तुमचं नाव आणि जिल्हा हे कमेंट करून सांगायचे. आणि आता 10व्या हप्त्याचे पैसे सगळ्यात अगोदर कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत हे आपण पाहूया. आता सरकार 10व्या हप्त्यासाठी 2 टप्प्यांमध्ये पैसे जमा करणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने 2100 रुपयांची जी घोषणा जाहीरनाम्यात इलेक्शनच्या टायमिंगला केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, परंतु ते कधी देणार आहेत याची सुद्धा अपडेट आपल्याकडे आलेली आहे. आणि महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय सांगितलं आहे ते तुम्ही पहा. संकल्प सादर केल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, मंत्री म्हणून विभागाचे मी असेल, आम्ही सगळ्यांनीच या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये आम्ही 2100चं निश्चितपणाने त्या ठिकाणी वचन हे दिलेलं आहे. आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे ही योजना यशस्वीरित्या राबवणं हे प्रथम तर प्राधान्य विभाग किंवा सरकार म्हणून आम्ही ठेवलं. आणि त्या संदर्भातला एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याच्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टींचा आपण विचार करून ती आणत असतो. आणि कुठलीही योजना आणत असताना ती काही आपल्याला साधारणपणे 2-5 महिन्यासाठी नाही तर वर्षानुवर्ष ती योजना राबवायची या दृष्टिकोनातून ती आणली जात असते. त्यामुळे त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय आहे तो शासन निश्चितपणाने घेईल. सरकार ह्या योजनेची आकारणी आहे, त्याच्यामुळे 1500-2100 शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. पण एखादी स्कीम ज्या वेळेला आणतो ती स्कीम आपण फार दूरदृष्टीने आणलेली असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तो लाभ त्यांच्या महिना टू महिना त्यांच्या खात्यामध्ये जाणं या व्यतिरिक्त त्यांना आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं हा त्या योजनेचा एक मूळ गाभा. आता आदितीताईंनी सुद्धा सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. त्यासोबतच महिलांना आता गुढीपाडव्यासाठी सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे. आता हे गिफ्ट काय असणार आहे आणि हे गिफ्ट कोणत्या महिलांना मिळणार याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहूया. तर तुम्हाला माहितीच असेल की सरकार प्रत्येक सणाला म्हणजे दिवाळी असो वा रक्षाबंधन असो वा इतर कोणताही सण असो त्या प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप करत असते. आणि यासोबतच आता गुढीपाडव्यानिमित्त महिलांना गुढीपाडव्याचा सण आनंदात जावा त्यासाठी सरकारने महिलांना साडी वाटप करण्याचे नियोजन आखले आहे. आता ही साडी कोणत्या महिलांना मिळणार आहे हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे आणि तुम्हाला साडी हवी आहे की नाही हे कमेंट करून सांगायचे, तरच ही साडी तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्हाला ही साडी कधी आणि कुठे मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना ही साडी मिळणार आहे हे आपण तुम्हाला आता सांगणारच आहोत. पण त्या अगोदर सरकारने 10व्या हप्त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवलेले आहेत. जर तुम्ही त्या अटींचं पालन केलं तरच तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. आणि जर तुम्हाला 8व्या किंवा 9व्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे यायला थोडासा प्रॉब्लेम होणार आहे. आणि ज्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांना 10वा हप्ता मिळूनच जाईल, परंतु ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगायचं की पैसे आले आहेत की नाही आणि त्यांनी
काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे सरकारच्या अटी आणि नियमांमध्ये तुम्हाला बसावं लागणार आहे। आता या सरकारच्या अटी आणि नियम काय आहेत हे आपण पाहूयात। तर सरकारची सगळ्यात पहिली अट अशी आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। म्हणजेच जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना किंवा PM किसान योजना या योजनेमधील कोणत्याही एका योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाईल। आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करावं लागणार आहे। अन्यथा तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। तसेच तुम्हाला दरवर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन तुमचे KYC पूर्ण करून घ्यावं लागणार आहे, म्हणजेच अपडेट करून घ्यावं लागणार आहे। आणि तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे जर तुमचं उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, तरच तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे। आणि चौथी आणि महत्त्वाची अट म्हणजे जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे। परंतु जर तुमच्या घरी ट्रॅक्टर असेल किंवा पिवळ्या नंबर प्लेटची 4 व्हीलर असेल म्हणजे ती तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी घेतली असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। परंतु जर तुमच्या 4 व्हीलरला पांढरी नंबर प्लेट असेल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे। तर तुम्हाला सरकारच्या या 4ही अटींचं पालन करावं लागणार आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार आहे आणि इथून पुढचे हप्ते मिळणार आहेत। अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून वगळलं जाईल। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडी वाटप कोणत्या महिलांना होणार आहे आणि कोणत्या महिलांना साडी मिळणार नाही हे आपण पाहूया। ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या महिलांना साडी मिळणार आहे आणि ही साडी तुम्हाला तुमच्या रेशनच्या दुकानावरच मिळेल, म्हणजे जिथे तुम्हाला दर महिन्याला रेशन मिळते तिथेच तुम्हाला साडी वाटप देखील होणार आहे। आणि ही साडी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा। आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।